जबाबदार आहे, पाळक देवाला जबाबदार आहे. पास्टर, रेव्हरेंड, बिशप साहेब, गुरुजी साहेब, कोऑर्डिनेटर साहेब, बंतीजी, काजी, हबप, प्रेषित, ब्राह्मण, ते महाराज, संत, जेवढे काय आहेत ना, मी कालच्या भागामध्ये देखील म्हटलं की आमचा भारत देश हा सर्व धर्म समभावनेने विविधतेने नटलेला देश आहे. आणि म्हणून माझी प्रिय भावांनो, बहिणी आवडलो, जो कारभारी आहे ना, जो प्रमुख आहे ना, ज्यांना कुणीतरी दैवी स्थान मानलेलं आहे आणि जो देवाचा मार्ग दाखवतो आणि त्यातली त्यात जो सर्वोत्तम मार्ग दाखवतो, सार्वकालिक जीवनाचा मार्ग दाखवतो, सत्याचा मार्ग दाखवतो, सार्वकालिक वतन म्हणजे स्वर्गाच्या राज्यापर्यंतची ज्याची मजल आहे, तो परमेश्वर निर्माण करता आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारा देवाचा सेवक, प्रेषित साहेब, प्रोफेट साहेब, भविष्यवक्ते साहेब. तर या जबाबदार कसे आहे? आपला विषय आहे आशीर्वाद, आणि आशीर्वाद विषयाला आपण अजिबात सोडणार नाही. तर या ठिकाणी लिहिलेलं आहे 12व्या वचनामध्ये, मी वाचतो आणि नंतर 13व्या वचन वाचतो. आम्ही आमच्याच हाताने काम धंदा करून श्रम करतो, आमची निर्भसना होत असताना आम्ही आशीर्वाद देतो, आमची छळवणूक होत असताना आम्ही ती सहन करतो, आमची निंदा होत असताना आम्ही मनधरणी करतो, आम्ही जगाचा गाळ, सर्वांची खरवड असे आजपर्यंत झालो आहोत. असे प्रेषित पौल साहेब, संत पौल साहेब म्हणतात. आम्ही कोण आहोत? आम्ही जर प्रेषित आहोत, आम्ही पाळक आहोत, पास्टर आहोत, याजक आहोत, रेव्हरेंट आहोत, गुरुजी, बंतीजी, काजी, पोप साहेब, त्याच्या खालचे पोस्ट बिशप साहेब, त्याच्या खालचे पोस्ट राय रेव्हरेंड, कोऑर्डिनेटर साहेब, फादर साहेब, त्याच्यातले गुरुजी, आणखीन पास्टर, सहाय्यक पास्टर, ब्रदर, सिस्टर, भविष्यवक्ते. आम्ही देवाला जबाबदार आहोत, आम्ही लोकांच्या आशीर्वादाला देखील जबाबदार आहोत, धार्मिक देखील, आध्यात्मिक देखील, आत्मिक देखील, स्वर्गाच्या देखील आणि जगातल्या देखील. ही जबाबदारी आम्ही स्वीकारली पाहिजे. जोपर्यंत आम्ही ही जबाबदारी स्वीकारित नाही तोपर्यंत आम्ही स्वतःही आशीर्वादित होत नाही आणि दुसऱ्यांनाही आशीर्वादित होत नाही. ते असं झालं, तुला न मला घाल कुत्र्याला. अशा पद्धतीचं जर जीवन मनुष्य जर जगत असेल तर त्या जीवनाला काडी मात्र देखील अर्थ नाही. प्रेषित पौल साहेब, ज्याने संपूर्ण आशिया खंड हलवला, ज्याने संपूर्ण आशिया खंडाला सुवार्थ सांगितली, स्वतः काबड कष्ट केले, स्वतःची जबाबदारी स्वीकारली तर स्वीकारली, वरून प्लस त्याच्या लोकांची देखील जबाबदारी त्यांनी स्वीकारली, त्याच्या सोबत्याच्या गरजा देखील भागवल्या स्वतःच्या कष्टाने. आता मला असं म्हणायचं नाही सर्वच याजक वर्गाने कामच करावं. अहो, देवाचं काम प्रामाणिक केलं म्हणजे देव ते सर्व पुरवतो. याचा अर्थ असा नाही की जगी कामाला जा म्हणून. ज्यांना पाचारण झालेलं आहे ते जात आहेत, प्रेज द लॉर्ड, चांगली गोष्ट आहे. पण तू ज्यांना 24 आवर्स पाचारण झालेलं आहे ना, अशा देवाच्या सेवक साहेबांनी रात्रीच्या 12-1ला फोन आल्यावर जावा ना उठून. अशा प्रेषित साहेबांनी कोविडच्या टायमिंगला त्यांच्या दानपात्राचा खजिना काढावा ना बाहेर, लोकांना आशीर्वादित करावं ना. परंतु ह्या गोष्टी आमच्या जवळ नाहीत. म्हणजे याचा अर्थ आम्ही जबाबदार नाही, आणि जबाबदार नाही म्हणजे स्वर्गाच्या राज्याचे सूत्र काही तुमच्या हातात दिले नाहीत. स्वर्गाचं राज्य सत्य तुमच्याकडे माहित नाही, माहिती आहे तरी तुम्ही ते लपवून ठेवलंय. मग तुमचे आशीर्वाद लपवून ठेवले तर लोकांचे आशीर्वाद लपवून ठेवले. याला जबाबदार आम्ही. प्रेषित पौल संत साहेब या ठिकाणी म्हणतात की ते म्हणत आहेत या ठिकाणी की आम्ही मनधरणी करतो. आता कव्हर मनधरणी करायची, बिलिव्हर्स भावांची, बहिणीची, आई वडिलांची, याजक वर्गांची. काहीतरी सत्य द्या, काहीतरी खरं सांगा, काहीतरी आशीर्वाद आम्हालाही मिळू द्या, आमच्याही पादरात मिळू द्या, आमचंही राशन कार्ड मध्ये नाव जाऊ द्या, आमच्या नावाने फुकाटचे तांदूळ गहू येऊ द्या आम्हाला. पण नुसते तिकडे जमा नका ना करू. आशीर्वाद जसे तुम्हाला हवे आहेत तसे मला पण हवे आहेत. बिलिव्हर्स भावांना, बहिणींना, आई वडिलांना हवे आहेत. जे ज्यांना ख्रिस्त माहित नाही यांना पण पाहिजे. मग त्यांच्या, तुमच्याकडे आणि माझ्याकडे जर ते आशीर्वाद असतील तर ते आशीर्वादाकडे येतील. आणि म्हणून एवढं सगळं करून देखील प्रेषित पौल करंथीकरांच्या मंडळीत तो लिहित आहे, अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 13ची सेकंड लाईन, आम्ही जगाचा गाळ. आता आम्ही जर म्हणलो गाळ आहे तर मग कसं वाटेल? पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय, रेफरन्स लिहून घ्या. करंथीकरास पहिलं पत्र, अध्याय क्रमांक 4 वचन क्रमांक 13 आणि त्याची सेकंड लाईन, आम्ही जगाचा गाळ. आता जर मी म्हणलो मी पाळक, मी गाळात आहे, जमन का? किंवा एखाद्या याजक साहेबाला जर म्हणलो तुम्ही गाळ येत, कसं वाटन? वाईट वाटन ना कानाला ऐकायला.
आशीर्वाद इथंच आहे. ज्यावेळेस आम्ही खालच्या पातळीला येतो, ज्यावेळेस आम्ही लीन होतो, ज्यावेळेस आम्ही नम्र होतो, ज्यावेळेस आमच्या सत्यामध्ये आम्ही धडपड करतो, त्यावेळेस परमेश्वर आम्हाला उंच करतो. ना की एसी रूम मध्ये बसून. असे 10-15 हजार रुपये पगार दिला पाळक साहेबांना तर कुणी खुशी खुशीने काम करीन. अहो ज्याला अबाकडे येत नाही त्याला काही घेणं देणं नाही. इथं फक्त लोकांना लुटायचे धंदे करायचे म्हणलो, जे की थोडीशी ज्ञानता असतात मनुष्याला, तेवढं वापरलं का झाली देवाची सेवा. याला दैवी आशीर्वाद म्हणत नाहीत. दैवी आशीर्वाद कशाला म्हणतात माझे प्रिय? तो म्हणत आहे की आमची निंदा होत असता आम्ही मन धरणी करतो. निंदा कुणाची होती माहिती का? जे खरी सेवा करतात त्यांची, जे सत्य वागतात त्यांची, जे परखडपणे फेस टू फेस वचन सांगतात त्यांची, जे कृती आचरण करतात त्यांची. आता अनेक लोक आहेत, लोकांना लोबाडतात, त्यांची निंदा नाही करीत. उलट म्हणतो निंदा करू नका, ते देवाचे अभिषिक्त सेवक आहेत. काही काडी लावायची काय आहे का काही गोष्टी? अहो ते आशीर्वादित झाले, पण आमचा आशीर्वादाचं काय? मी वारंवार अनेक भागामध्ये म्हणण्यापेक्षा प्रत्येक एपिसोड मध्ये, दररोजच्या लाईव्ह फेसबुक मध्ये ह्याच गोष्टी सांगतो. याचं कारण काय? याचं कारण आशीर्वादाच्या समोर आमच्याकडे आशीर्वाद आहेत. परमेश्वरने आम्हाला तिथं कुठंतरी मोरका ठेवलंय की आमचे आशीर्वाद लोकांनी पाहावं आणि लोकांना ते देखील मिळावं, आणि ज्याने आम्हाला दिलेत त्याच्याकडे त्यांनी वळावं. पण आम्ही फक्त काय करतो? लोकांकडे वळतो, लोकांचेच आशीर्वाद लुटितो आणि लोकांना लांब दाखवतो. तारी ये पुढच्या वाड्यात, ये पुढच्या वाड्यात, ये पुढच्या रविवारी, ये पुढच्या रविवारी. हो, तेलाच्या बाटल्या ढसा ढसा पी, पाणी डोक्याला लाव, आशीर्वाद येतील. येते ना कुठून? आज लोकांकडे तेलाच्या बाटल्या आणायला सुद्धा पैसे नाहीत. इतकी काय भयंकर परिस्थिती या कोविडच्या सेकंड लाटेमध्ये आणि आर्थिक परिस्थितीमध्ये निर्माण झालेली. आम्ही जबाबदार त्याला, कारण आमच्याकडे परमेश्वराने जे लोक दिले होते त्यांच्या लोकवर्गणीतून, त्यांच्या दानर्पणातून, त्यांच्या दशमांशातून, त्यांच्या अर्पणातून, त्यांच्या देणग्यातून, त्यांनी दिलेल्या डोनेशनच्या माध्यमातून जर आम्ही देवाची सेवा करीत आहोत, आता देवाचे लोकच चिंता आणि काळजी आणि टेन्शन ताणतणावामध्ये त्यांची सेवा कधी व्हायची? कारण देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की मी सेवा करून घ्यावयाच नाही तर सेवा करून घ्यावायचा करायला आलेलो आहे. आम्ही काय करतो? सेवा करून घेतो. करायचं ते लोकांचं काम. मग याच कशाला बनायचं? प्रेषित कशाला बनायचं? याच्यासाठी तर बनायचंय ना. मी मागच्या लॉकडाऊनला म्हणलो होतो या पाळक लोकांचे पगार बंद करा. बघा कोण कोण लोक, पाळक लोक ओरिजिनल देवाची सेवा केली की समजून पगारच बंद करा. त्या मिनिस्टर, जेवढ्या काही मिनिस्ट्री आहेत ना, मी विनंती करतो त्या मिनिस्टरचे जे बिशप साहेब किंवा कोऑर्डिनेटर साहेब असेल ना, यांचे 4-5 महिने आहेत ना, 6 महिने पगारच देऊ नका. बघा ही सेवा करतात का? पवित्र शास्त्र सांगतंय आम्ही मनधरणी करतो, आम्ही जगाचा गाळ, आम्ही सर्वांची खरवड. जसं बिर्याणी त्या कुकरला खाली चिकाटली ना, मग ती खरवड राहते. खरवड पाहुण्या मंडळीला सगळी ओरिजिनल बिर्याणी द्यायची आणि जो करणार असतो ना त्यांनी खरवड खायची. बऱ्याच अंशी असं होतं. नाही, हे मी रिअल उदाहरण देतो. होतं असं, पण तरी ते सालस मनाने, कारण त्यांच्या अन्नातून जे लोक जेवलेले असतात, तृप्त झालेले असतात, त्यांची भूक मिटलेली असती किंवा ते खुश झालेले असतात किंवा तृप्त झालेले असतात ना, तोच आशीर्वाद त्यांनी त्याच पोट भरत. पण ती खरवड तरी राहून द्या जरा आम्हाला थोडीशी खायडून खायला. काही काही ते भांडेच फोडून खाल्ले, कुकरच तोडले. जाऊन त्या दुसरा कुकर घेता येईल. माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, सेवा जी आहे त्याला आम्ही जबाबदार आहोत. विश्वासणारे, आता नुसतं पाळक साहेब जबाबदार नाही, विश्वासणारे लीडर सुद्धा जबाबदार आहेत, ते क्वायर जबाबदार आहे, एखादा चर्च मधला प्रमुख देखील जबाबदार आहे त्याला. असं नाही की नुसतं पाळक साहेबांवर जबाबदारी. पाळक साहेबांची जबाबदारी पाळतात. आता हे सगळेच पाळत नाहीत, हा भाग वेगळा आहे. बाकीचे फक्त याची जबाबदारी पाळतात. आणि म्हणून तो म्हणत आहे हे सगळं करून देखील आम्ही सर्वांची खरवड. आम्ही स्वतःला नम्रच करीत नाही, आम्ही स्वतःला कमीच लेखीत नाही. आम्ही स्वतःला प्रभूमध्ये असं समजतो का मी म्हणजे पार त्या तारांगणामध्ये तारा चमकणारा सगळ्यात मोठा ते शुक्राची चांदणी चमकली तोच. अरे जवळकी जीवासारखा प्रकाश नाही वचनाच्या माध्यमातून. हे जसे तारे चमकताना दिसतात ना, जसे आम्ही
त्याच्याही पेक्षा उत्तम परमेश्वर तो मला आणि मला बनवल, तो पण आशीर्वाद आम्हाला मिळेल. कारण हेच केलं आपलं दानिएलाच्या पुस्तकामध्ये शेवटच्या अध्यायामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्यामध्ये स्पष्टरीत्या लिहिलेलं आहे की परमेश्वराच्या राज्याकडे वळवणाऱ्याला किंवा जे सत्याकडे जे वळवणारे जे लोक आहेत त्यांना परमेश्वर आकाशातल्या तारंगाणाप्रमाणे, चमकणाऱ्या ताऱ्याप्रमाणे तो त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, आम्ही देखील तारे होतो चमकणारी, पण त्यासाठी आम्हाला काय करायला पाहिजे? आम्ही पाहिलं काय ना दानिएलच पुस्तक, दानिएलच पुस्तक काढा, वाचा त्याच्यामध्ये, तेच 12वा अध्याय वाचा. भूमीतील मातीत निजलेल्यांचा मोठा समुदाय उठेल, कित्येक सर्व काळचे जीवन मिळवण्यासाठी आणि कित्येक अप्रतिष्ठा व सर्व काळचा धिक्कार मिळवण्यासाठी उठतील. जे सुज्ञ असतील ते अंतराळातील प्रकाशात झळकतील, चमकतील. मग सुज्ञ कशामध्ये? लोकांना लुटण्यामध्ये. आमचे तर नंबर लागले, तारे झालो आम्ही तर मुंबईमध्ये 20-20 लाखाचं ऑफिस खोलायची ऑफर दिली फेसबुकला. हे दानिएल बघा, दानिएलाच्या ग्रंथामध्ये दानिएल बघा 12वा अध्याय वचन क्रमांक 3 मध्ये 2 मध्ये लिहितात, सुज्ञतेकडे परमेश्वराचा चांगला ओरिजिनल मार्ग दाखवणारे आकाशाला ताऱ्याप्रमाणे चालताना. हे दानिएल बघा, हे मुंबई मधले बसलेले दानिएल राज, 20 लाखाची ऑफर होणे, मुंबईमध्ये ऑफिस बांधायचं. अरे तारांगणाप्रमाणे ताऱ्यामध्ये चमकण्यासाठी लोकांना सुज्ञतेकडे वळवायचा आशीर्वाद द्या. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, या ठिकाणी आम्ही आणखीन एक रेफरन्स पाहणार आहोत. करंतीकरचं पुस्तक अध्याय क्रमांक 10 आणि वचन क्रमांक 16 मध्ये देखील आम्हाला आशीर्वादाबद्दल काही गोष्टी पाहायला मिळत आहे. आपण या ठिकाणी वाचूया. जो आशीर्वादाचा प्याला आपण आशीर्वादित करतो तो ख्रिस्ताच्या रक्ताच्या सहभागितेचा प्याला आहे की नाही? जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीराच्या सहभागितेची भाकर आहे की नाही? आपण पुष्कळ जण असून एक भाकर एक शरीर असे आहोत कारण आपण सर्व त्या भाकरीचे भागीदारी आहोत. सगळे वचनाचे भागीदारी आहेत आणि ती भाकर दुसरी तिसरी नसून वचनाची भाकर आहे. आणि म्हणून सर्व संस्था, मिनिस्ट्रिया, जे काही छोटे मोठे ग्रुप असतील, डिपेंडन्स, इंडिपेंडन्स, काही खाजगी, काही काय असतील, ते सगळ्यांचं खाद्य एकच पाहिजे. यहोवा विटनेसचं खाद्य वेगळं, ओनली जीजसचं खाद्य वेगळं, पेंटिकॉस्टल वेगळा, सॅल्वेशन आर्मी वेगळीच, आमचं रोमन कॅथोलिक तर दुनियाच्या पलीकडच आहेत, दुनिया एकीकडं हेच पलीकडं. देवाच्या वचनाची भाकर म्हणजे परमेश्वराचं पवित्र शास्त्र पठण, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, पवित्र शास्त्र, धर्मग्रंथ, होली बायबल, हे सर्वांचं एकच आहे आणि सर्वांना एकच मार्गदर्शन मिळाले, सर्वांना एकच भाकर मिळाली जी स्वर्गातून उतरलेली आहे. म्हणून देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, मी स्वर्गातून जिवंत उतरलेली भाकर आहे, जो कोणी खाईल तो आशीर्वादित होईल. आम्ही काय खातो? आम्ही जगातल्या भाकरी खाल्ल्या म्हणजे आशीर्वादित झालो. मटण, चटणं, बिर्याणी, खुरी बिरे खाल्ले आशीर्वादित, लय भारी. आणि देवाचं वचन म्हटलं का नको, पाळक साहेब तुम्हीच स्वीकारा, ते पाळक साहेब तुम्हीच पाळा, आम्हाला फक्त तुम्ही सांगा, आम्ही ह्या कानाने ऐकू, ह्याने सोडून देऊ. आमचे आशीर्वाद अशामुळे टिकणार नाहीत जोपर्यंत आम्ही स्वतः वैयक्तिक पवित्र शास्त्राचं मनन चिंतन अध्ययन करत नाहीत. तोपर्यंत माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, आपल्याला आशीर्वाद जे जगिक आहेत ते मिळतील खरे, परंतु आत्मिक आशीर्वादापासून आपण दूर गेले जाऊ. आणि देवाची इच्छा आहे की आम्हाला जगिक देखील मिळावं आणि आत्मिक देखील मिळावं, आध्यात्मिक देखील मिळावं. जगातलं न टिकणार, शुद्र पावणार, समाप्त होणार, दुसऱ्याच्या वाट्याला जाणार, आमच्या आजीने मिळवलं ना आमच्या बापाने घेतलं, आमच्या बापाचं जाईन त्याच्या पोराचं येईन, त्याच्या पोराकडून जाईन त्याच्या पोराकडे येईन, आणि नाही तर मग भिकारी राहू. पण हे ट्रान्सफर होणारं धन आहे, हे ट्रान्सफर होणारे आशीर्वाद आहेत, हे टिकणारे नाहीत. आज माझ्या घरात तर उद्या दुसऱ्याच्या घरात. मी माझी मागे एकदा उदाहरण सांगितलं होतं, जर 500ची नोट जर मोडली ना, आपल्याला पगार जर झाला ना, आपल्या मॅनेजरनी किंवा सुपरवायझरनी किंवा जो कॅशियर असेल त्यांनी जर 500 रुपये जर दिले ना, किती वेळ ठेवताय तुम्ही? पिळकुटी करू ठेवता का खातात तीच? तिला आपण मार्केटमध्ये नेणार किंवा किराणा दुकानात नेणार,
पेट्रोल पंपावर नेणार किंवा कुठंतरी ती नेणार आणि ती सुट्टी करणार, म्हणजे त्याच्यातून खर्च होणार. मग ते नोट आणखीन तिसऱ्याकडे जाणार, ती व्यापाऱ्याकडे जाणार, ती तिथून मोठ्या बँकेत जाणार, ती तिथून कर्ज बाजारात जाणार, तिथून परत बाजारात येणार, ती इकडे हिंड तिकडे हिंड. राहते का तुमच्या जवळ? नाही. ठेवून बघा, त्याला कीड लागली तरी चालेल. तशा प्रकारे जगातले आशीर्वाद हे ट्रान्सफर होणार आहेत. आजच मला सर्व काही जगिक सुख मिळेल असा कोणही मनुष्य जगामध्ये नाही. त्याला सतत सुखाच्या पाठीमागे धावावं लागतं. त्याच्या वाट्याला सुख आणि दुःख शेजारी शेजारी ठेवलेले आहेत परमेश्वराने. कशासाठी ठेवलेले? परमेश्वराने जर सगळेच आशीर्वाद दिले असते तर काय फरक पडला असता? नाही का? तुम्हाला इतके आशीर्वाद दिले ना, सकाळ दुपार संध्याकाळ नाश्त्याला नुसती बिर्याणी खा, जमन का? दुसरं काहीतरी चालतच ना, चटणी भाकर ज्वारी गहू तांदूळ वरण भात आदले मधले दुसरे आयटम. नाही, आता श्रीमंतच केले तर मग नुसतं बिर्याणी खाऊ शकतो का माणूस? नाही. तर त्याच्यासाठी जशा प्रकारे आपल्या शरीराचे चोचले पुरवण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचं अन्न खाऊन या शरीराला ताजं तवानं सुंदर दष्टपुष्ट सौंदर्यवान रूपवान गुणवान, तसा नाही दिसलं तर लाली पावडर लावून, तसा नाही दिसलं तर गॉगल लावून, तसा नाही दिसलं तर काळीला दाढीला काळं फासून, कसा का होईना तो काय करतो, जगिक जीवन आशीर्वादित कसं होईल, सुखी कसं होईल, समाधानी कसं होईल, एक रिलॅक्स कसं होईल, अशाची जर तो काळजी घेतो तर आमच्यामध्ये आत्मिक देवाचा आत्मा वस्ती करतो. मग याच्यासाठी आम्ही काय करतो? या आत्म्याला प्रस्तुत करण्यासाठी, या आत्म्याला उत्स्फूर्त करण्यासाठी, या आत्म्याला ताजतवानं करण्यासाठी, या आत्म्याला बलदंड करण्यासाठी, या आत्म्याच्या प्रेरणेने चालण्यासाठी आम्ही काय प्रकारचं खाद्य खातो? मग हा आशीर्वाद नको का आम्हाला? का फक्त जगातलेच आशीर्वाद? रोटी कपडा मकान झाले का? संपले का आशीर्वाद? आज संपूर्ण जग याच आशीर्वादाच्या पाठीमागे धावत आहे. आणि म्हणून योहान सुवर्तमानामध्ये आम्ही जर पाहिलं किंवा ज्या प्रेषित लोक जे आहेत त्यांचं शुभवर्तमान जर पाहिलं, मार्क लूक यांच्यामध्ये जर पाहिलं, मत्तई किंवा योहान, तर यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की पहिल्या प्रथम स्वर्गाचं राज्य मिळवण्यात झटा, म्हणजे ह्या जगातल्या गोष्टी ज्या आम्हाला अवेलेबल, आम्हाला ज्या पाहिजेत, ज्या हव्या आहेत, ज्यांची गरज आहे, ते परमेश्वर तू देईल. त्याचप्रमाणे या गोष्टी नाशवंत आहे. म्हणून आम्ही यशाच्या ग्रंथामध्ये वाचलं की नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर पिता जे देईल ते सर्व काळ टिकणाऱ्या अन्नासाठी श्रम करा. आणि ते अन्न दुसरं तिसरं नसून देवाचं वचन आहे. कारण आध्यात्मिकरित्या आम्हाला जर आशीर्वादित व्हायचं असेल, आध्यात्मिकरित्या आम्हाला जर वाढायचं असेल, आणि आम्ही खास त्याची प्रजा, त्याचे लोक पुत्र आणि कन्या किंवा स्वर्गाच्या राज्याचा वारीस किंवा त्यामध्ये आमची 100% रवानगी जर व्हायची असेल, करायची असेल, तर आम्हाला या आत्मिक पोषणाची गरज आहे, या आत्मिक आशीर्वादाची देखील गरज आहे. आणि म्हणून परमेश्वराच्या वचनाच्या माध्यमातून सर्व मिनिस्ट्र्या, सर्व संस्था, सर्व प्रियजन, याजक, पास्टर, रेव्हरंड, बिशप यांना एकच वचन दिलेलं आहे, एकच भाकर दिलेली आहे, एकच ख्रिस्त आहे. ख्रिस्ताचे तुकडे झाले नाहीत. आता आपली दुसरी गोष्ट आहे, ही संस्था नाही पटली म्हणून दुसरी संस्था, तिथं पगार कमी म्हणून तिसरी संस्था, त्या पाळकतन बिशपचं आपलं भांडण झालं म्हणून आपली स्वतःचीच संस्था, हे नाही. ख्रिस्त जो ज्या संस्थेचा संस्थापक आहे, सांगता येईल का कुणाला नाव? ज्या संस्थेचा संस्थापक प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आहे, अशी संस्था आहे का? आमच्या आहे स्वतःच्यात. काही काही तर असे महाभाग निघलेत ना, प्रोफेट नावाने संस्था निर्माण केल्या डायरेक्ट. आमके फालाने बिस्ताने प्रोफेट साहेब संस्था, मिनिस्ट्री. जग आणि जगातल्या गोष्टी लुप्त होणार आहेत माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, वडिलांनो. परंतु परमेश्वराचं जे अभिवचन आहे, परमेश्वराने देव केलेले आशीर्वाद जे आहेत, ते सर्व काळ टिकणार आहेत. आणि म्हणून आम्ही वाचतो. आणखीन एक रेफरन्स आपण या ठिकाणी गलती करायचं पत्र अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 8, 9, 14 आपण पाहणार आहोत. सुरुवातीला 8वं पाहूया. 8 देव परराष्ट्रीयांना विश्वासाने नीतिमान ठरविनार या पूर्वज्ञानामुळे शास्त्रलेखाने अब्राहमाला पूर्वीच ही सुवार्ता सांगितली की तुझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल. कुणाला? सर्व राष्ट्रांना. कुणामुळं?
आभ्रामुळं का? तर आभ्राम विश्वासाचं उत्पादक आहे. विश्वास का? तर त्याने काहीच राखून न ठेवता सगळं परमेश्वराला समर्पित केलं. आम्ही काय करतो? आम्ही फाटकी नोट ठेवितो, कोरी करकरीत बाजूला आणि फाटकी दान पात्रात. अहो, या आभ्रामाने स्वतःचा पुत्र एकुलता एक जो फार मरायला लागायच्या टायमाला दिलेला, जेव्हा सारीची मासिक पाळी बंद झालती, तिचं गर्भाशय बंद पडतं, तिची पिशवी पाताळ झालती, फाटली असं मी तर म्हणतोय. गर्भ ठेवायचा कसा, अशा प्रकारे तिच्या पोटाची एक गर्भाशयाची चाळण झालेली असेल कदाचित. अहो, तिला गर्भ दिला, म्हातारपणी तिला आनंदी माताचा आशीर्वाद दिला, म्हातारपणी तिचे स्वप्न पूर्ण केले, आणि तो म्हातारपणी दिलेला इसहाक परमेश्वराने मागितला, आणि अब्रामाने बिंदास न संकोचपणे त्याला मोरिया डोंगरावर घेऊन गेला. आणि अर्पण करण्याचा म्हणजे पार सुरा भोकण्याच्या टायमिंगला, किंवा त्याला मरण करण्याचा, किंवा त्याला कापण्याचा, किंवा त्याला अर्पण करण्याचा, किंवा त्याचा खून करण्याचा, किंवा त्याला रक्तबळी अर्पण बळी करण्याचा, किंवा त्याला मारण्याचा, किंवा परमेश्वराला अर्पण करण्याचा सगळ्या प्रकारचा डाव ठेवला. सुरा वर करून मारणार इथपर्यंत तो विश्वासू राहिला, म्हणून त्याला विश्वासाचं उत्पादक म्हणते. मोकार नाही. आम्ही म्हणलं ना, तुम्ही विश्वास ठेवा. एखाद्या परिवारामध्ये जेव्हा आम्ही सुवार्थ सांगायला जातो ना, सिस्टर ब्रदर विश्वास ठेवा, देव सर्व करेल. अहो, आमचा लय विश्वास आहे. किती कसा सांगू आता, डोकं फोडू का, आपटू का, काय करू, इतका विश्वास आहे. आमच्या 4 पिढ्यापासून विश्वास आहे. अख्ख्या गावात आमच्या खानदानी सारखा विश्वासच कुणाचा नाही. आता कसा सांगू विश्वास? आणि करणीला चुकायचं नाही. एकही आज्ञा नाही, विधी नाही, नियम नाही, आठ नाही, पवित्रता नाही, शुद्धता नाही, देवाचं वचन नाही, आध्यात्मिक मानना नाही, आध्यात्मिक उन्नती नाही. जगातली लय भरभराट मोठमोठाली बंगले सगळ्या गावात पेक्षा मोठी, आत्मिक काय? ह्या अब्रामाने त्या ठिकाणी म्हटलं नाही, हे प्रभू, अरे तू माझ्याशी करार केलता की मी तुझी संतती वाळूच्या कणा इतकी करीन, आकाशातलं तारंगण जे आहे त्या तारामध्ये असणाऱ्या तारंगणाप्रमाणे करील. तूच म्हणला ते मोजता येतंय का बघ, मी इतकी तुझी संतती आशीर्वादित करील. आणि इतक्या म्हातारपणी दिलेला माझा एकुलता एक आशीर्वादित तू दिलेला म्हातारपणीचा आशीर्वाद इसाकाच्या स्वरूपात मी तुला अर्पण करू काय? नाही म्हटला तो. त्याला सरळ घेऊन गेला त्या लेकराला, आणि ते लेकरू धोरणात होतं. नाहीतर आताची लेकर बाप जर म्हटलं ना, चल इकडं, कुठं जायचंय, कशासाठी जायचं, किती वेळ जायचंय, मला हे मला ते, फाल नाही भिजता नाही. अहो, तो म्हटला नाही. तो उलट म्हटला, बाबा कुठं देवाला अर्पण करायला जायचं का, मी येतो. तो धाऊ घेतला होता. त्याला काय माहिती का माझाच तिथं काम करणार आहे? माहित नव्हतं त्याला, त्याच्या आईलाही माहित नव्हतं. अब्राम त्या ठिकाणी विश्वासाने त्या लेकराला म्हणत आहे, चल आपल्याला मोरिया डोंगरावर जायचंय, आणि त्या ठिकाणी आपला यहोवा परमेश्वर जो आकाश आणि पृथ्वी निर्माण करता परमेश्वर आहे, त्याची उपासना करायची आणि त्याला काही गोष्ट अर्पण करायची आहे. हा जातो त्या ठिकाणी. त्याच्याबरोबर काही 2 सेवक त्या गाढवावर ते लाकडं वगैरे, त्या अर्पणाचं सामान, सगळ्या प्रकारची ती काही काडीची पिठी वगैरे पेटवायला, काही साधन सामुग्री जास्त नाही, पाणी बिणी प्यायला. आपल्या इस्रायल जाताना नेतात काहीतरी. आमच्या नाशिकचे होते एकदा, नगरचे, नाशिकचे, औरंगाबादचे 3 भावा जमले आणि गेले तिकडे चेन्नईला, आणि बसले त्या पुलावर लोकांच्या दानपात्रावर ते काहीतरी चिप्स खात, आणि लाईव्ह फेसबुकला आले देवाचे सेवक. अहो, तो देवाचा सेवक मोरिया डोंगरावर गेला त्याच्या लेकराला घेऊन. इस्रायलला नाही गेला ट्रिपा मारायला दुसऱ्याच्या दानपात्रावर. माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, आशीर्वाद जर हवे असेल तर आम्हाला समर्पण करावं लागेल. अब्रामाला आशीर्वाद मिळाले कारण त्याने समर्पण केलं. अब्रामाला आशीर्वाद मिळाले, त्यांनी आज्ञा पालन केलं. अब्रामाला आशीर्वादाचा उत्पादक म्हटलं, आणि अब्रामाला अभिवचन दिलं की अब्रामा, मी तुला आशीर्वादित करील ते करील, तुझ्यामुळे संपूर्ण जगातल्या सर्व कुळ आशीर्वादित करील. मग विधर्मी असू नये तर धार्मिक असू नये तर कोणते असो, कोणत्या जाती धर्माचे असो, जे तुझ्याप्रमाणे विश्वास ठेवतील, तुझ्याप्रमाणे लीनम्र होतील, तुझ्याप्रमाणे आज्ञाविधी पाळतील, या प्रत्येकाला मी आशीर्वादित करेन. जे अभिवचन अब्रामाला दिलं तेच वचन आज तुम्हाला आणि मला देखील आहे, परंतु त्याच्यासाठी अट आहे. अब्रामाप्रमाणे आता तुमचे पोरं घेऊन काय त्या डोंगरावर नेऊ नका. आणि नाही तर नेलं ना तर ते पोरांच्या जर लक्षात आलं ना, त्या बापाला म्हणलं तर त्या याच्यावर टाकी त्यांनी पिटवून देते, म्हणजे लवकर जाऊन द्यायला. काय सांगता येत नाही, सध्याचे लय अवघडी. म्हणून आशीर्वाद जर हवे असतील ना तर अब्रामाप्रमाणे जीवन जगा. मोरिया डोंगरावर जात असताना त्या ठिकाणी 2 सेवकाला तो पाठीमागे ठेवतोय, त्या गाढवावरली खोगीर काढतोय, त्याच्यावरलं सरपण घेतो, आणि स्वतः इसाक त्या आपल्या खांद्यावर घेऊन, त्याला माहित नव्हतं की आता हे सरपण मला जाळायला चालवलंय.
चालता चालता आनंदाने तो देवाची सेवा, देवाचं हास्याने नामस्मरण करत, यहोवा परमेश्वरची आठवण करत त्या डोंगरावर ज्यावेळेस चालतात त्यावेळेस त्याला सहज प्रश्न पडतो, बाबा काड्याची पेटी आणली, ट्याबा आणला, राखेल आणले, वातायला पेटवायला सगळे लाकडं बिकडं आणली, आपण याच्यावर काय अर्पण करायचंय? अर्पण कुठे? बापा किंवा काय पप्पा किंवा नाना, दादा, मामा, अण्णा, तात्या, काका काय म्हणलेला असेल ते त्या टायमिंगला, आब्बा पिता काय म्हणला असेल तो, डॅडी, हे सगळं कुठे? सगळं आहे, परंतु अर्पण कुठे? कोकरू कुठे? जे अर्पण परमेश्वरला, आपल्या यहोवा परमेश्वरला द्यायचं आहे ते कुठे? अब्रामाचं अंतःकरण कसं झालं असेल, अब्रामाचं मन कसं झालं असेल, अब्रामाचे विचार कसे झाले असतील, अब्रामाची आध्यात्मिकता किती ढळली असेल, अब्रामाची जैविक स्टॅमिना कशा प्रकारे हल्ला असेल, जरा थोडस विचार करून पहा. म्हणजे आम्ही अब्रामाची संतान, लय आशीर्वादाची संतान, तोंडपाट वचन, अब्रामाला आशीर्वाद दिलं. देव म्हटलं, अब्रामा तुझ्यामुळे अनेक कुळ आशीर्वादित होतील. हे असे होते का दुसऱ्याला लुटू लुटू? आणि त्याने स्वतः तो मुलगा विचारतोय, अर्पण कुठे आहे? कोकरू कुठे? आणि अब्राम इतका विश्वासू होता, त्याला माहिती होतं की मी माझ्या लेकराला या ठिकाणी अर्पण करायसाठी आलोय. तो म्हटला नाही, बाळा आता तुझाच इथं काटा करायचा आहे, तुलाच अर्पण करायचंय. त्या प्रभूने मला दिलंय एवढं म्हातारपणात, आणि आता त्या प्रभूनीच परत मागितलंय, आणि आता तुलाच कापायचं इथं, तुलाच अर्पण करायचं नाही. अब्राम इतका विश्वास होता ना, अब्रामाला तेव्हाही माहिती होतं, माझ्या परमेश्वराने जर म्हातारपणामध्ये दिले आणि त्याचं अभिवचन पूर्ण केले, तो अभिवचन पूर्ण करणारा परमेश्वर आहे, तो करार पूर्ण करणारा परमेश्वर आहे, तो शपथ पुरी करणारा परमेश्वर आहे. त्याने मानवाशी केलेला आशीर्वादाचा करार, आशीर्वादाची अनुभव, आशीर्वादाचं आश्वासन पूर्ण करणारा परमेश्वर आहे. आणि तेवढ्या वेळामध्ये अब्राम त्या ठिकाणी त्याच्या लेकराला म्हणत आहे, परमेश्वर पाहून देईल, यहोवा परमेश्वर पाहून देईल, पिता पाहून देईल, आकाश आणि पृथ्वी निर्माण करता, तुमचा आणि माझा उद्धार करता, ज्याने सर्व काही निर्माण केलं, ज्याच्यासाठी निर्माण केलं, ज्याने निर्माण केलं, तो आम्हाला कोकरू पाठवून देईल. इथपर्यंत विश्वास हो. बरं, नुसतं एवढं बोलून थांबलं नाही. म्हटल्यानंतर ऍक्च्युली त्या ठिकाणी वेदी रचली, लाकडं रचले, आणि मग त्या लाकडावर स्वतः इजागाला घेऊन बांधलं आणि त्याच्यावर ठेवलं. स्वतःचा एकुलता एक पुत्र जो म्हातारपणी झालेला, इतका मोठा दैवी आशीर्वाद दिलेला, अब्रामाला इतकं काही आशीर्वादित केलं होतं, इतकं काही आशीर्वादित केलं होतं की अगणित अशी संपत्ती त्याच्याकडे होती. उंट, घोडे, गाढव, बैल, शेळ्या, मेंढ्या, गुरं, ढोरं, त्याचे दास दासी, सगळ्या प्रकारची रेलचेल होती. आणि म्हातारपणी स्तोत्र 127:3 प्रमाणे संतती परमेश्वराने दिलेलं धन आहे, पोटचं फळी त्याची देणगी, हा देखील आशीर्वाद देऊन अब्रामाला तृप्त केलं. आणि त्याच अब्रामाला तोच आशीर्वाद मागितला, आणि तो आशीर्वाद मागितला. परंतु अब्राम हल्ला नाही, अब्राम डुलला नाही, अब्रामाच्या मनामध्ये शंका निर्माण झाली नाही. आणि त्या ठिकाणी त्याने स्पष्टरित्या म्हणत आहे की परमेश्वर पाहून देईल. अरे परमेश्वर पाहून देईल म्हणजे लगेच दिलं नाही, तिथपर्यंत तो विश्वास तो राहिला तर राहिला. आणि सर्व काही विधी तयार केली, आणि त्याने त्या ठिकाणी अब्रामाने त्याच्या लेकराला घेतलं आणि त्या विधीवर त्या ठिकाणी समर्पित केलं. त्याचे हातपाय बांधले असतील पळून नाही जावं म्हणून. आणि त्या ठिकाणी सुरा घेतला, सुरा, आणि मारणार इतक्याच परमेश्वराने त्या ठिकाणी त्याला आवाज दिला, अब्रामा आपल्या लेकरावर सुरा चालू नकोस, माग वळून बघ, जाळीमध्ये येडकाय, जाळीमध्ये कोकरू आहे, जाळीमध्ये अर्पण ठेवलं. माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, आईने वडिलांनो, किती समस्या, चिंता, टेन्शन, ताण, दबाव, गरिबी, हरबी, कशा हर एक परिस्थिती तुम्ही असाल, जर तुम्ही विश्वास असाल तर परमेश्वर पाहून देईल. तुमचे आशीर्वाद कुठला याजक देणार नाही, तुमचा आशीर्वाद कुठला रेव्हरंड देणार नाही, तुमचा आशीर्वाद कुठला बिशप देणार नाही, तुमचा आशीर्वाद कुठला फादर कोऑर्डिनेटर देणार नाही, तुमचा आशीर्वाद पोप साहेब देणार नाही, आणि तुमचा आशीर्वाद जगातला कोणताच व्यक्ती देणार नाही. पण माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आईवडिलांनो, जर तुम्ही विश्वास आज शेवटच्या क्षणापर्यंत, तर माझा परमेश्वर तुम्हाला तो आशीर्वाद पाहून देईल. मग तुम्हाला जो काय पाहिजे तो, ए पासून तर झेड पर्यंत जो हवा आहे तो. परंतु त्याप्रमाणे आम्ही नसतं म्हणायचं नाही, आम्ही अब्रामाची संतान, आय एम द चाइल्ड ऑफ गॉड. येस, अरे काय चाइल्ड ऑफ गॉड आहे का थोडेफार गुण? नाही, मला देव आशीर्वादित करीन. अरे संपली एक पिढी तरी आशीर्वाद नाहीत.
नाही माझी पुढची पिढी आशीर्वादित करीन. अरे तूच नाही नीटनेटका तर तुझी पिढी केव्हा नीटनेटकी व्हायची? तूच अजून देवावर भरोसा नाही ठेवला, विश्वास नाही ठेवला, श्रद्धा नाही ठेवली, चिंतन म्हणून अध्ययन नाही केलं, सत्य नाही स्वीकारलं, 4 पिढ्याचं तेच गाचपान घेऊन अजून तुझ्या पोराला शिकवितो. पाण्यात असतानीच किंवा लहान असताना त्याला पाण्यातही डुबून काढतो, असं शिपडून टाकतो मरू नये म्हणून, आणि झाला पक्का माणूस. ह्या गलत शिक्षणामुळे तुमचे आणि माझे आशीर्वाद दडले. मला कुठल्याही मिनिस्ट्रीचा माझा आणि त्यांचा वैयक्तिक संबंध नाही. कुठल्याही मिनिस्ट्री किंवा संस्था किंवा याजक, पास्टर, रेव्हरंड, बिशप साहेब, गुरुजी साहेब, पार पोप साहेब सुद्धा जरी असले किंवा बंतीजी, काजी, हबप, पेस्तुबर, जेवढे जगातले पण असते, या कुणाशी माझा वैयक्तिक वाद नाही. परंतु देवाला आम्ही जबाबदार आहोत. जर मी प्रभूचा कोणीतरी व्यक्ती आहे, मी जर ब्रदर आहे, मी जर सिस्टर आहे, मी जर पालकीन बाई आहे, मी प्रोफेटिन बाई आहे, मी जर भंतीन बाई आहे, की मी भविष्य वक्तीने किंवा वक्ता आहे, तर माझ्याकडे काही विशेष अशी जबाबदारी आहे. मी आशीर्वादित व्हायला पाहिजे. लोकांनी माझ्याकडे पाहिल्यानंतर म्हटलं पाहिजे, वाव व्हॉट अ ब्लेसेड मॅन, किती आशीर्वादित मनुष्य आहे. आणि त्यांनी येऊन विचारलं पाहिजे, तुमच्या आशीर्वादाचं मर्म काय, तुमच्या आशीर्वादाचं काय नेमकं उदाहरण काय, किंवा काय त्याचं स्पेशल काय आम्हाला पण मिळवायचे. मग तुम्ही म्हणाल, मी माझ्या ख्रिस्तामध्ये विश्वासू आहे, मी माझ्या ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, माझ्या प्रभूला तारणारा म्हणून स्वीकारलेलं आहे, माझ्या प्रभूचे सत्य वचन मी स्वीकारलेले आहे. आणि नुसते मी कानाने ऐकले नाही, माझ्या हृदय पटलावर ते लिहिलेले आहेत. आणि नुसते हृदय पटलावर लिहिलेले नाही, तर माझ्या लाईव्ह जीवनामध्ये, जैविक जीवनामध्ये जिवंत करत असताना मी माझ्या त्या जीवनामध्ये फॉलोअप करत आहे, ते अनुकरण करत आहे, माझ्या कृती आणि आचरणामधून मी ते दाखवत आहे आणि माझा विश्वास बळकट करत आहे. कारण अब्राहमाला ज्या परमेश्वराने आशीर्वाद दिला, त्याच परमेश्वराचा मी उपासक आहे. आणि जो अब्राहमाशी करार केला, त्याने त्याच्या संततीशी करार केला, आणि त्याची संतती मी आहे. आणि त्याही पेक्षा उंच ज्याने परमेश्वराच्या पुत्राचा स्वीकार केला, त्याला पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याचा सहभाग ज्यांना लागला, ते देवाचे पुत्र आणि कन्या आहेत. मी देवाचं अब्राहमाचे संतान जाऊ पडू होते तिकडं. नुसतं नाव अब्राहम यांच्याची लेकरं झाली का अब्राहमाची संतान? मग आमचा आज आपण म्हणायचं आमच्या एका चुलत भावाला, अब्रामा, आणि गुण याचे तो असे कोणते होते ना, ह्यो अब्राम दुसऱ्याला घेऊन त्याच्यावर सुरा भोगितोय. नुसतं नाव अब्राम असून पाहिजे नाही. माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, आईन वाढलो, आम्हाला जर आशीर्वाद हवे असतील, कारण बरेच सगळ्या लोकांना हवेत, गरज आहे, पण ते मिळवायचे कसे हे माहित नाही. आणि अनेक लोक वाम मार्गाने जातात, अनेक लोक आज्ञाभंग करतात, अनेक लोक सत्याला नाकारतात, अनेक लोक सगळ्या प्रकारचे आशीर्वाद घेऊन, अहो ते आशीर्वाद याच्यामध्ये दडलेले आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही पाहतो की त्या ठिकाणी अब्राहमाने ज्या सुर उगारला ना, की त्यांनी नुसती ऍक्शन नव्हती केली, स्लो मोशन मध्ये नव्हता उचलला, की आता प्रभू मला अडवीन आणि मग इसाकाला ऑटोमॅटिक बाजूला टाकीन आणि तिथं पुढं कोकरू येईन. बिनधास्त. त्याला माहिती होतं की ज्याने दिलंय ना, तर तो मला वाळूच्या कणा इतकी संतती देण्याचं आश्वासन दिलंय. तो कधी न बदलणारा देव आहे. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, नाही वाटलं, इब्री लोकांच्या पुस्तकामध्ये लिहिले, ख्रिस्त काल, आज आणि युगान सारखाच आहे. तो कधी न बदलणारा देव आहे. तो काही मनुष्य नाही, तो काही पाळक नाही. हो, दानपत्र दिलं नाही ना, मग बदलू तो पाळकला डेंजर असता. मला अनुभव आहेत. आणि दिल्यावलंय गोड. माझे प्रिय भावांनो, बहिणी, नाही वाटलं, तो देव आहे, तो परमेश्वरी, तो निर्माण करताय. तो त्याची केलेली शपथ कुणाशीही मोडीत नाही. जे अर्थी आम्हाला आशीर्वाद मिळाले ना, आम्ही मोड, आमच्यामध्ये खोडी इथं खऱ्या खोडी आमच्यामध्ये, नाव देवाचं नाव बदनाम करायच्या खोडी आमच्यामध्ये. आम्ही विश्वास ठेवायचा नाही, कृती करायची नाही, आचरण करायचं नाही, सत्य स्वीकारायचं नाही. आम्ही सत्य सांगितलं म्हणजे त्यालाच काही समजत नाही त्या दाढीवाल्याला. मग तुम्ही वाढवा दाढी, तुम्ही समजून घ्या. आणि नाहीतरी अनेक लोकांनी आमची केलेलीची कॉपी, बरेच दाढीवाले झाले, पण नाही बनणार. नुसती दाढी वाढून नाही. आमच्या देशाच्या एका व्यक्तीने दाढी वाढवली भरपूर अशी मस्त पैकी, पण त्या दाढीमुळं साधू संतांचं स्वरूप नाही येणार. कॉपी नका करू. कॉपीच करायची अशी तर प्रभू येशूची करा, आज्ञा विधी नियम सत्यतेची करा, आशीर्वादाची करा. अब्राहमासारखा विश्वास ठेवा. नुसता अब्राहम हा विश्वासाचा उत्पादक होता म्हणून एवढं म्हणून चालत नाही. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, आई वडिलांनो, त्याने विश्वास कसा ठेवला, त्याने कृती कशी केली, त्याने आचरण कसं केलं, तो परमेश्वराला कसा समर्पित झाला. परमेश्वर त्याची एक सुद्धा बात त्यांनी कट मारली नाही, उलटून बोलला नाही.
हे परमेश्वरा, काय राव मग आता तू दिलंस तर काय आला राव, एवढं अर्पण करायला येतो, याच्यापेक्षा माझ्याकडे लय संपत्ती दिली, तू 1000 मेंढर कापितो ना, मी 1000 बकरी टाकीतो ना, काय पाहिजे तेवढं अर्पण करतो, पण आता म्हातारपणी दिलं एवढं राहून दे ना. माझे प्रिय भावांनो बहिणींनो, ज्याच्यावर तुमचं ज्यादा प्रेम आहे ना, परमेश्वर तेच मागतो. आणि मग तो बघतो तुम्ही कुठं ढाळातात, हालातात. आणि म्हणून आमच्या लेकरा बाळावरचे अटॅक होतीत ना सैतानाची, काही सैतानाची होते, कारण लेकर सैतानाच्या मार्गात जाते. पण काही प्रभू मध्ये राहून जे आमच्यावरती अटॅक होतात ना, मग परमेश्वर पाहतो. जिथं आमचं धन आहे ना, लेकर आमचं धन आहे ना, स्तोत्र 127:3, संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे, हे धन. मग जिथं धन आमचं तिथंच मन. मग आमचं धनच जर जगात असलं तर आमचं मनही जगातच. आमचं धन परमेश्वराच्या भांडारात जमा करा, म्हणजे तुमच्या लेकरांना परमेश्वरामध्ये समर्पित करा, आज्ञाविधी नियमामध्ये चालवा, त्यांना सांगा, शिकवा. वेळ पडली तर त्यांना आहे ना, प्रेषित पौल साहेब म्हणतात एका ठिकाणी, मी तुम्हाकडे, करंतिकाच्या पुस्तकामध्ये आहे, मी तुम्हाकडे प्रेमाने येऊ, म्हणजे प्रीतीने येऊ का छडी घेऊन येऊ. मी म्हणतोय दांडा घेऊन मागा लागा तुमच्या पोरांच्या माग. हो, कारण त्यांना वाम मार्गापासून, अधोलोकापासून, नरकापासून, दुःखापासून, शापेपासून, पिढेपासून, या प्रत्येक प्रकारच्या धोक्यापासून जर वाचवायचं असेल ना, तर वेळीच छडी लावणं गरजेचं आहे. आणि जर नाही लावली, आणि काही लेकरं इतके कोडके झालेत ना, त्यांना दांडा खाली आणा, नाही तर छडी खाली आणा, नाही तर चापटी आणा, नाही तर बोला, ते लाज सोडून दिलेले आहेत. त्यांना आशीर्वाद नाही, स्पष्टपणे सांगतो. मग ते पाळकाचे लेकर असू नये, त्यांचे कुणाचे असो. हो, जे करीन ते भरीन, सरळ सरळ आहे हिशोब. उदाहरण सांगतो, आता दुसऱ्याच्या पाळकाच्या लेकरांचे नावं घेण्यापेक्षा हे पाळक घेऊन आणते मला, माझ्याच लेकरांचे नावं घेतो उदाहरण म्हणून. माझे लेकर चांगले आहेत, देवाच्या नावाला महिमा दे, सन्मान देतो, आदर देतो, गौरव देतो. परमेश्वराबद्दल मी, लेकराबद्दल, पत्नीबद्दल, आईबद्दल, वडिलांबद्दल, माझ्या सहकार्याबद्दल देखील मी परमेश्वराचे आभार मानेल की वचनाचं सत्य त्यांना समजलंय. पण जर कदाचित याच्यातून एखादा हरवलाच, किंवा त्यांनी आज्ञा भंग केलीच, किंवा त्यांनी परमेश्वरच्या आज्ञा मोडल्या, बापाच्या आज्ञा मोडल्याच समजा उदाहरण, तो मोडलाच समजायचा पुढे जाऊन, त्याचं नीटनेटकं कधीच होणार नाही. हा शाप नाही. मी तुम्हाला रियालिटी सांगतो, कारण येणाऱ्या दिवसामध्ये ह्या जगातल्या दुःख, संकट, समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण दबावापेक्षा आम्हाला महत्वाचं आहे आमचं आत्मिक जीवन कसं टिकेल. कारण आत्मिक जीवन जर टिकले ना, तर आशीर्वाद तिथंच येतं. अब्राहम आध्यात्मिक, आत्मिक, धार्मिक, देवाला आवडणारं जीवन जगत होता, म्हणून तो आशीर्वादित होता. अब्राहमाचं नाव मोकार घेऊन त्याची निर्णय असू नका, आम्ही अब्राहमाची संतानी. अरे काय अब्राहमाची संतानी, त्याला म्हणलं उठ तिकडे जा. आपण म्हणतो कशाला जायचं तिकडं, एक बाळासाहेब झालं इकडं नाही, आता खूप वेळ झालेला आहे. अरे मग पवित्र शास्त्रामध्ये प्रेषित संत पौल लिहितात, सुवेळ या वेळी तयार राहा, येऊन दे ना 1-1.5 वाजता फोन, जा ना, काय फरक काय पडतोय. पेट्रोल नसलं तर सायकल जा, सायकल पंक्चर असली तर पाय जा, कसा का व्हायना जा तिथं सुवार्तेला. नाही मी उद्या सकाळी येईन, आणि त्या रात्रीतून गेला, मग त्याला सुवार्ता नाही पोहोचली, तू गेलच समजा. याचा हिशोब कोणी द्यायचा. दानपात्र घ्यायला एखाद्या पालक साहेबांना बोलवलं, उदाहरण सांगतोय, याजक साहेब 50,000 रुपये वाटायचे रात्रीचे 1:30 वाजता जंगलात. मोठे मिनिस्टर आले, ये ना, काही भित्रे असले ते दिवस माळवता जाऊन तिथं जंगलात लपून बसते, त्या जिथं वाटीत त्याच्या 1-2 फारलांगावर. बरं काहीला टाइम नाही मिळाला ना, अहो हे कुत्रे मागं लागू नये तर लांडगे मागं लागू नये तर चोर मागं लागू नये तर कुणी मागं, यांना भीती नाही, दडपण नाही, यांच्याकडे बॅटरी नसली नाही, काट्यात तुडवीत चालतील, चिखलाचं पाया बुडवीत जातील, पण जातीलच. पण सुवार्तेला जा म्हटलं, प्रार्थनेला जा म्हटलं, एखाद्याला मदतीला जा म्हटलं, एखाद्याला प्रार्थनेची गरज आहे, एखाद्याची इमर्जन्सी आहे, एखादा उपाशी आहे, एखादा उघडा पाडलेला आहे, एखाद्याचं समजा सपोज ऍक्सिडेंट झालेला आहे, किंवा त्याला आरोग्याची गरज आहे, तिथं नाही जाणार आहे. ते म्हणते उद्या बघू, सकाळी दिवस उगवल्यावर बघू. बरं हे असंही नाही, हे घोरच झोपतील, उशिरा उठतील, आंघोळ करते, नाश्ता पाणी, तेल फणी, टाय कोटन, मग जाते. काय त्या मड्याला काही मसन वाटत जायचं का. सुवेळी अवेळी तयार राहणारा एक आशीर्वादित असतो. आपण आशीर्वादाबद्दल चिंतन मनन अध्ययन करत आहोत. या विषयाची हेडलाईन्सच आहे आशीर्वाद, आणि आपण सातत्याने काय करत आहोत, चिंतन मनन आणि अध्ययन.
नाही तर काही लोक म्हणतात ब्रदर ह्यो संदेश चालू आहे काय, संदेश वेगळा, सुवार्ता वेगळी, आराधना वेगळी, स्तुती वेगळीच आणि चिंतन मनन अध्ययन वेगळं. हे चिंतन मनन अध्ययन तुमच्या आणि माझ्यासाठी उपयोगी आहे, यासाठी की आम्हाला सत्य समजावं, यासाठी की आम्ही त्याच्यावर नियंत्रण करावं, आम्ही त्याच्यातून काहीतरी घ्यावं आणि आमच्या चुका अपराध किंवा जे काही अयोग्य गोष्टी असतील त्या टाकून द्याव्यात. सगळा बाजारात गेल्यानंतर जसं आपण निवडितो ना, वांगे, टमाटे, कोथिंबीर, काँग्रेसाच्या काड्यात का त्या कोथिंबीरीत आपण बघतो ना, वांग किडक आहे का, बटाट्याला मोड आलाय का, कांद्याला एवढी पात आहे का, नुसतं चांगला गोल गोल कांदा आहे, पाहतो ना. मग देवाचं वचन पण पाहून शिका. वचन सगळ्यांसाठी आम्ही नाही. आम्ही ज्यावेळेस आम्ही पाहिलं करंतीकरस पहिलं पत्र अध्याय क्रमांक 10 आणि वचन क्रमांक 16 ज्यावेळेस आम्ही पाहिलं ना, तर त्यामध्ये लिहिलेलं आहे की सर्वांसाठी परमेश्वराची भाकर सारखीच आहे. पण बरेचसे लोक येतात ही भाकर वाटताना ना तेल लाव, मीठ लाव, मसाला लाव, तूप लाव, तेल लाव, कुणी पापडच काढून टाकते, कुणी मधलीच देते, कुणी काठच देते, कुणी गरम गरम देते, कुणी शिळी देते, कुणी पार टाका लागलो देते. या भाकरीचं वाटोळं करून टाकलं वाचनाचं असत्य शिक्षणाने, खोट्या शिक्षणाने, लाभासाठी तोंडपूजा मुळामुळं, धार्मिकतेचा आव आणल्यामुळं, फाजील धार्मिकते लोकांनी, 4 पिढ्याचे धार्मिक लोक आणि फक्त याच्यासाठी आलेल्या लोकांनी देवाचं वचन तेच आहे जे मी वाचतोय, जे तुम्ही ऐकतात आणि जे इतर याजक देखील सांगतात. वचन हेच, पण त्याला असं लावून लावून मखन लावून 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 त्याची वाटच लावून टाकली आहे. तसं द्या ना, लोकांना लावू दे ना काय लावायची, पण आमच्याकडे नाही ती. आणि मग माझ्या प्रिय भावांनो बहिणी आवडलं, आपण पाहतो की अब्रामाचं ज्यावेळेस आम्ही कंटिन्यू उदाहरण घेतलं तर त्या अब्रामाच्या उदाहरणामध्ये आम्ही पाहतो की अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 8 मध्ये देव परराष्ट्रीयांना विश्वासाने नीतिमान ठरविणार. परराष्ट्रीय जे राष्ट्राचेच नाहीत, जे परमेश्वरचे स्वतःचे लोकच नाहीत, त्याच्या खानदानीतले नाहीत, परराष्ट्रीय, परप्रांतीय, परधर्मीय, परजातीय, पर वेगळ्या भाषा बोलणारी, परमेश्वराला न ओळखणारी. आता सर्वांची निर्मिती निर्माणकर्त्यांनीच केली, पण निर्माणकर्त्याला काही लोक ओळखतात, त्यांना म्हणतात विश्वासणारे, बिलिव्हर्स, याजक, शिष्य असं यांना म्हणतात. पण तू जे निर्माणकर्त्याला ओळखीत नाही, जे अन्य तऱ्हेने भटकलेले लोक आहेत ज्यांना परराष्ट्रीय म्हटलेलं आहे, ह्या परराष्ट्रीय लोकांसाठी देखील परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे. आणि या ठिकाणी तू म्हणत आहे की देव परराष्ट्रीयांना विश्वासाने नीतिमान ठरवणार. कशाने? विश्वासाने. मग आमचा विश्वास आहे का? आहे. मग दाखवा म्हणलो काय करायचं? म्हणजे तर विश्वास कसा दाखवायचा? अहो विश्वास दाखवता येतो, कृती करणं, आचरण करणं, त्याप्रमाणे चालणं म्हणजे विश्वास दाखवणं. अनेक लोकांना म्हणतात विश्वास आहे, दाखवा बरं. आता गेला पानिपतच्या युद्धात का वाद गेला, हे नुसतं असे तोंड पाटील की नाही करायची. विश्वास आहे ना. अब्रामाने त्याचं पोरग म्हणला याला अर्पण कर, ते गेला अर्पण करायला. आम्हाला काय सांगितले? फक्त तुझं जीवन अर्पण कर. आम्ही ते नाही अर्पण करीत. हा अर्पण करते. आम्हाला झालेली खरूज, आम्हाला झालेले बियांड फिसके, आम्हाला झालेला आजार, आम्हाला सगळ्या झालेल्या काळा, आमच्यावर काय आलेले प्रसंग, आमचे शाप, हे प्रभू तू हे घेऊन त्याच्या बदल्यात आम्हाला आशीर्वाद दे. आमच्याकडून काही नको का? शुद्धता, पवित्रता, सत्यता, कृती, आचरण हे नको का? आणि म्हणून माझे प्रिय भावांनो बहिणींनो आवडलं, परमेश्वरचं वचन आम्हाला शिकवत असताना तो म्हणत आहे म्हणून जे विश्वासाचे आहेत त्यांना विश्वास ठेवणाऱ्या अब्रामासहित आशीर्वाद मिळतो. आशीर्वाद तर 100% मिळणार. अब्रामाला जो आशीर्वाद मिळाला तोच मिळणार. इजाकाला, याकोबाला, आतापर्यंत तुम्हाला आणि मला जो आशीर्वाद, जो परमेश्वरने अनुभव केलेले आहे तोच मिळेल. पुढे तो लिहित आहे कारण नियमशास्त्रातील कृत्याली जितके अवलंबून राहणार आहेत तितके सर्व शापाधीन आहेत. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिलेले आहे ते सर्व आचरणात जो कोणी टिकून राहत नाही तो शापित आहे. नियमशास्त्राच्या योगे देवापुढे कोणी नीतिमान ठरविण्यात येत नाही हे उघड आहे. कारण नीतिमान विश्वासाने जगेल. नीतिमान मनुष्य जो आहे तो विश्वासाने जगेल आणि विश्वासणारा मनुष्य नीतिमान जगतो. दोन्ही एकाच बाजूच्या नाण्याच्या 2 बाजू, छाप आणि काटा.
नीतिमान मनुष्य असला तर तो विश्वासू असतो आणि विश्वासू असला तर तो नीतिमान जगतो. आम्ही आहेत. विश्वास आहे का तुमचा? हो. आणि जगायचं म्हणलं आज्ञाविधी कुणी पाळायच्या? ते पाळकांचं काम. हा मग ते आम्हाला शिकवित येत. आमच्या फादरला छान आहेत, ते सगळं पाळीत येत. अरे मग आम्ही काही करतो? ते शिकवित आहेत तरी आम्ही शिकत नाही. आणि आमचे आशीर्वाद या कारणामुळे देखील दबलेले आहेत, या कारणामुळे देखील आम्हाला मिळाले नाही. आणखीन एक रेफरन्स पाहूया. शेवटचा आपला वेळ होत आलेला आहे. 14व्या क्रमांकाचं गलतीकारस पत्र अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 14. ह्यात उद्देश हा की अब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशू मध्ये परराष्ट्रीयांना मिळावा, म्हणजे आपणाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. आता शिकायला पॉइंट. आत्म्याविषयीचा आशीर्वाद नको म्हणते, सगळं जगिकच आशीर्वाद पाहिजे. आत्म्याचं काही आहे का नाही भार? आत्म्याचं जर काही घेणं देणं नसलं, प्रभूला म्हणून माझ्या आत्माच काढून टाकणार. तुम्हाला आत्म्याला नाही तारायचं, आत्म्याला नाही जपायचं, आत्म्याला प्रफुल्लित नाही करायचं, आत्म्याला टवटवीत नाही करायचं, मग एक काम करणार, प्रभूला म्हणून या आत्म्याचा भार तरी कशाला देतो? माझ्या शरीरात जीवन माझ्या शरीरच राहून दे, आत्माच काढून घे म्हणा. जमन का? तसं म्हणण्यापेक्षा लय जड जाईल. तुम्ही म्हणता ना का हे कसं शक्य आहे? आत्मा काढून ठेवलं आपण, जगातलंही जीवन तुमचं समाप्त होईल ना, आध्यात्मिक तर गेलंच. आणि म्हणून माझे प्रिय भावांनो बहिणी नाही आवडलं, आत्म्याचा आशीर्वाद मिळवायचा, आत्मिक आशीर्वाद मिळवण्यास झटा, आत्मिक आशीर्वादाच्या पाठीमागे धावा, आत्मिक गोष्टीचा संचय करा, आत्मिक गोष्टीविषयी परमेश्वरला मागा. प्रभूला म्हणावा जगातले रुपये पैसे मला नाही दिले तरी चालेल, पण पवित्र आत्म्याचं कृपादान मला तू दे. पण काय काय मागा तसं पण म्हणते. मी पाहिलंय काय काय म्हणतो, ठीक आहे प्रभू मला जगातल्या गोष्टी नको, तुझं मला आहे ना आत्मिक कृपादान दे, प्रकटीकरण सांगण्याचं. दिलं प्रभूने, लागलाच पैसे उकळायला. लोक लय भामटी निघलेत आता, लय भामटी. प्रभूकडून ते आत्मिक कृपादान घेऊ तर एकदम सायलेंट. आणि एकदा का कृपादान मिळालं, आणि देन आय प्रोफेन्सी यू, द्या 50 रुपये, द्या 100 रुपये, द्या 500, 1000. आत्मिक आत्मिक हे झालं जगिक जीवनासाठी आत्मिक गोष्टीचा उपयोग केलेले, हे आशीर्वादित नाही. तर आत्मिक गोष्टीचा उपयोग आत्मिक गोष्टीसाठी, आणि ते पण फ्री ऑफ चार्ज, फ्री मध्ये, फुकट. परमेश्वराने पवित्र आत्म्याचं कृपादान दिले, अन्य भाषा दिली, म्हणजे तुम्ही किती पैसे दिले प्रभूला? एखाद्याला भूत काढण्याचा अधिकार मिळाला, एखाद्या भाषेचा अर्थ सांगण्याचा मिळाला, किंवा वेगवेगळे जे कृपादान पवित्र शास्त्रामध्ये आम्ही गलतीकारच्या पत्रामध्ये, करंतीकारच्या पत्रामध्ये जे पाहत आहोत, किंवा पवित्र शास्त्रामध्ये जे दिलेले आहेत, किती पैसे देऊन कोणत्या पाळक साहेबांनी पवित्र आत्मा मिळवला सांगा मला? ये माग भाग होता असाच. देवाचे सेवक ज्यावेळेस एका सेवेला ठिकाणी गेला आणि त्यांनी डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला, तेव्हा एका महाभागाने बघितलं, ते म्हणलं तुम्हाला किती पैसे पाहिजे तेवढे देतो, मला ते पवित्र आत्मा दे बरं. मी कोणाच्या डोक्यावर हात ठेवला का, मग त्यालाही पवित्र आत्मा मिळाला. पेत्र देवाचे सेवक त्या ठिकाणी तो जाळ हो त्या पैशाचा, तो दानाचा आणि तो रुपयाचा, तू देवाचं दान मिळवण्यास म्हणजे पैशाने तोलण्याचा प्रयत्न केलास. आणि आज काय चाललंय मग हेच तिथं मिटिंगला गेलो मला अभिषेक मिळाला, चाललाय अभिषेक पुढं जगातच. माझे प्रिय भावांनो बहिणी नाही वेळ, या प्रकारे आम्ही आमचा आशीर्वाद जगिक देखील हरवत आहोत, आणि आत्मिकचा तर विशेष नाही. म्हणून मी तुम्हाला म्हटलं, तुम्हाला आत्मिकतेमध्ये वाढायचं नसलं ना, तर सरळ सरळ प्रभूला म्हणा, एक प्रभू हे पाळक लोक आत्मिकतेमध्ये वाढा, आत्मिकतेमध्ये वाढा, आध्यात्मिक मध्ये वाढा, म्हणून आमचं आहे ना हे डोकं हँग व्हायला लागलं. एक काम कर प्रभू, हे वाढायच्या ऐवजी हे आत्माच काढून टाक बरं. जाऊ पुढं पडतं काय, मी आपला जीवानी शरीराने जगन, हे आत्मिक नको. आत्मिक आत्मा राहिला का मग हे आत्मिक वाढ म्हणते. आणि आध्यात्मिक वाढायचं म्हणलं मग जगाला बऱ्याचशा गोष्टी सोडाव्या लागतात, बरेचसे पाप त्याग करावं लागते, बराचसा स्वार्थ ढकलून द्यावा लागतो, बऱ्याचशा चिंता काळजी किंवा गरिबी हरिबी जीवन जगावं लागतं, बराचसा त्रास सहन करावा लागतो. प्रेषित साहेबांनी तेच केलं, पौल साहेबांनी तेच केलं. एवढं सगळं करून म्हणतो मी सगळ्या दुनियाची घाण खरवड, मी लीन नम्र, माझी निर्वासना करतात मी त्यांना आशीर्वाद देतो, माझी निंदा करतात मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, मी स्वतःच्या हाताने काबाड कष्ट करतो. हे पौलाला काही येड लागलं होतं का? यांनी स्वर्गातले सर्वची सर्व आत्मिक आशीर्वाद सगळ्या शिष्यापेक्षा जास्त त्याने घेतली होती. भले हे 12 जण त्या प्रभू येशू बरोबर रात्र दिवस जरी होते ना, एवढे आशीर्वाद पौला इतके आशीर्वाद कोणत्याच शिष्याला मिळाले नाहीत.
कारण तितकंच त्यांनी समर्पण पण केलं. परंतु देवाच्या राज्यामध्ये सर्व सारखे आहेत. पौल महाराज काय आणि तुम्ही काय, सारखेच. त्याच्यात काही काळी मात्र फरक नाही. ज्याला त्याला त्याच्याप्रमाणे मिळणार आहे. पण जर तुम्ही देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जर खऱ्या अंतःकरणापासून मनापासून विश्वास ठेवत आहात आणि कृत्याने आचरण करत आहोत, तर आशीर्वाद 100% तुमच्या आणि माझ्यासाठी. येऊया परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. या ठिकाणी आपला वेळ झालेला आहे, थांबावं लागेल. पुढच्या लाईव्ह सेशनला पुन्हा एक वार आपण या विषयातून पुढे आशीर्वादाबद्दल आणखी काही गोष्टी पाहणार आहोत. येऊया लाईव्ह फेसबुकला जोडलेले सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आलाट अहमदनगर मधून मनापासून हार्दिक स्वागत करतो. येऊया छोटीशी प्रार्थना आपण आपल्या भारत देशासाठी करूया आणि भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून तुम्ही आणि मी ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये राहत आहोत, ज्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये राहत आहोत, गाव खेडेगाव वस्ती असेल, कॉलनी सिटी असेल, शहर असतील, तळेमळे वस्त्या असतील, या प्रत्येकासाठी आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 अति पवित्र चौगमस्त आमच्या जिवंत देव बापा, पुन्हा एक वार जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आम्ही भारत देशासाठी प्रार्थना करतो. माझ्या भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, त्याचप्रमाणे पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभाव संस्था, वैयक्तिक लोक, विशेष करून माझ्या भारत देशाच्या सरहदीचं संरक्षण करणारे मिलिटरी पोस्ट जवान, कमांडो, सुरक्षा कर्मी, SRP टीम, त्याचप्रमाणे आणखीन जे मिलिटरी पोस्टचे असतील प्रिय बाप्पा, त्याचप्रमाणे त्यांचे कुटुंबीय आणि लाईव्ह फेसबुकला जोडलेले माझे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील, माझे मित्र, अत्यंत स्नेही आणि आम्ही प्रत्येक जण प्रभू येशू, आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात परमेश्वर देव बाप्पा, जगातल्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे हे तुला देखील ठाऊक आहे. म्हणून प्रिय प्रभू येशू, आजच्या दिवसापासून आम्ही विनंती करतो, आम्ही प्रार्थना करतो की तुझ्या आध्यात्मिक, आत्मिक, धार्मिक स्वर्गातले राज्य मिळवण्यास आम्ही झटावं. म्हणजे प्रिय प्रभू येशू, वचनाप्रमाणे आचरण करावं आणि तू आम्हाला दिलेले सर्व आशीर्वाद आम्ही स्वीकारावे, यासाठी तू सहाय्य मार्गदर्शन कर. सर्व खोट्या आणि लबाड शिक्षणाच्या विरोधात प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही प्रिय प्रभू येशू एक तुझ्याकडे प्रार्थना विनंती अर्ज करतो की खरोखर या खोटे शिक्षण देणाऱ्या प्रिय लोकांना प्रिय देवापा तू बंद कर. ज्या खोट्या शिक्षणात अडकलेले आहेत त्यांना तू बंधमुक्त कर आणि रियालिटी मध्ये प्रिय प्रभू येशू तुझ्या वचनाकडे त्यांना तू घेऊन ये. जितक्यांनी तुझ्या नावाचा स्वीकार केला, जितक्यांना पुत्र कन्या होण्याचा अधिकार दिलाय, ज्यांनी विश्वास ठेवलाय, जे कृत्याने आचरण करताय, जे सत्यामध्ये समर्पित होते, त्या प्रत्येकाच्या नावाप्रमाणे, गरजेप्रमाणे प्लॅन, इच्छा, भेद, साकडं, त्यांच्या विनंत्या, त्यांच्या विशेष करून प्रार्थना प्रभू येशूच्या नावात ऐकल्या जाऊ दे. त्याचं उत्तर दे आणि होते तुझ्या नावाचा महिमानी गौरव. जे समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताणदबाव, आजार विकारामध्ये असतील प्रत्येकाची आठवण कर आणि आम्हाला प्रत्येकाला लागणाऱ्या गरजा तुझ्या स्वर्गीय भांडारातून उपलब्ध करून दे. दिल्यास तुझे आभार मानतो. प्रार्थना ऐकलीस, उत्तर दिलेस, तुझं गौरव करतो. सर्व प्रार्थना, उपकार, स्तुती सह धन्य उद्धारक जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो स्वर्गीय पिता तू आई. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा आज जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. Praise the Lord. Thank you. God bless you.